हो मॅम. ठीक आहे, चला. सो थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. अच्छा, थर्मल म्हणजे काय असतं मुलांना, कोण सांगेल मला? थर्मल काय असतं? थर्मल म्हणजे गरम, राईट? म्हणजे हीटशी रिलेटेड मेटल्सच्या प्रॉपर्टी. आता आपण आधी काय बघितलं? मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण त्याच्यावरती फोर्स लावतोय, त्याला दाबतोय, खेचतोय, मग काय होतं ते बघितलं, राईट? म्हणून होत्या त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आणि आता थर्मल प्रॉपर्टीज मध्ये काय करणार? मग जरा लॉजिक लावा. मेकॅनिकल मध्ये आपण त्याला खेचलं, त्याला दाबलं, राईट? फोर्स अप्लाय केला त्याच्यावरती, मग त्याची स्ट्रेस किती आहे, स्ट्रेन किती आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं. आता हे आहे थर्मल प्रॉपर्टीज. मग ह्याच्यामध्ये काय असेल, आपण काय करणार त्याच्यावर? मॅम आपण मेटलला हिट करून म्हणजे त्याच्यात काय म्हणजे काय वाढ होती का काय कमी होती लेंथ आणि व्हॉल्यूम ते पाहू. येस, ऍब्सोल्युटली राईट, व्हेरी गुड. आता ह्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. सॉलिड्स बद्दल आपण बोलतोय, राईट? सॉलिड्स मध्ये आता सिंपल आपलं एक्झाम्पल घेऊया मुलांनो. घरी तुम्ही स्वतः पण काहीतरी बनवलं असेल जेवायला, किंवा मम्मीला बनवताना बघितलेलंच आहे तुम्ही. समजा आपली जी ही आहे, कढी बनवतोय, समजा आपण कढईमध्ये ना कढी बनवतोय आपण, आणि ना ती कढी हलवत हलवत ना आपण तो जी आपली पळी त्याच्यामध्ये सोडून दिली चुकून, आणि नंतर आपण त्याला हात लावल्यावरती अचानक मग खूप जोरात चटका बसतो, जर आपल्या लक्षात नसेल, राईट आहे? येस. मग असं का होतं? का होतं असं, सांगा बरं. मॅम गॅसमुळं ते हीट म्हणजे गरम होऊन जातं ते. हा, पण बघ ना, ते जे ते दुसरं वालं जे टोक पकडलं आपण, ते तर हवेमध्येच होतं ना, ते तर बुडलेलं नाहीये आतमध्ये कढीच्या, तरी पण मग कसं काय ते गरम झालं? मॅम दोघां म्हणजे हीट ट्रान्सफर झाली दोघां म्हणजे पुऱ्या लेंथ म्हणजे जे येस, मेटल होतं का ते पुऱ्या ह्याच्यात हीट ट्रान्सफर झाली. ऍब्सोल्युटली. नाव मेटल मध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हीट ट्रान्सफर होते, राईट? सॉलिड्स मध्ये, मेटल्स मध्ये. सो ती ज्या पद्धतीने हीट ट्रान्सफर होते ना, त्या पद्धतीला एक नाव आहे. सो डू यू रिमेंबर दॅट नेम? सॉलिड्स मध्ये ज्या पद्धतीने हीट ट्रान्सफर होते त्याचं काय नाव आहे? कंडक्शन. येस, ऍब्सोल्युटली. आणि लिक्विड्स आणि गॅसेस मध्ये? सॉलिड्स मध्ये हीट कन्व्हेक्शन. ट्रान्सफर होते एका टोकाकडून, कन्व्हेक्शन. आणि रेडिएशनला कुठल्या पण मीडियमची गरज नाहीये. इन व्हॅक्यूम हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू रेडिएशन. सो नाव लेट अस गो टू अवर चॅप्टर, की काय आहे याच्यामध्ये नक्की. थांबा, मी टेक्स्टबुक शेअर करते. तुम्ही पण तुमचं टेक्स्टबुक स्वतःकडे ओपन करून ठेवू शकता, किंवा तुम्ही माझं टेक्स्टबुक जे स्क्रीनवर दिसणार आहे ते पाहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, थांबा आता एक सेकंड, ओपन होतंय हे. अच्छा, मी ना हे ओपन होते तोपर्यंत मुलांनो, आज तुमच्या वर्गावरती, अच्छा माझा क्लास आहे, एक मिनिट हा. तुमच्या क्लासमध्ये ना उद्या जो आहे तुमचा बायोचा पिरियड, एक नवीन मॅम असतील, मला सांगा बायोचं तुमचं काय चाललेलं होतं, त्यांना मी टॉपिक सांगून देईल. मग काही नाही मॅम, बायोचे कोण बायोला कोण स्टुडंट्स आहेत? हा, बायोला कोणकोणते स्टुडंट्स आहेत? बायोलॉजी कोणी कोणी घेतलंय कॉलेजमध्ये मुलांनो? ऋतिका, ओम, मी तुम्ही घेतलेलं आहे बायो मॅम. घेतले का? अच्छा, येस मॅम. प्रथमेश तू बायो घेतलेस? आता मग दिवाळी येस मॅम. नंतरचा तुमच्या दोघांचा पण कोणता चॅप्टर चालू करायचंय, सांगा मग मला, तुम्ही दोघं जण. मॅम मी कॉलेजला रेग्युलर नसतो, मी प्रायव्हेट क्लासेस लावलेले. अच्छा, मग ठीक आहे, प्रायव्हेट क्लासेस असले तरी सुद्धा कोणता चॅप्टर आता घ्यायचंय ते तर माहिती असेल ना, सेकंड टर्म चालू झाल्यावर.
ऋतिका तुला माहितीये? ऋतिका तुला माहितीये का? अरे मग ते मॅम काय मॅम, मी शिकवणार उद्या बायोचे येऊन? तुम्हाला लेक्चरच माहितीच अटेंड नाहीये केले की काय नाही. शिकवणार. हा काय बेटा? मी 2-3 दिवसापासून बायोचे लेक्चर अटेंड आवाज केलेच नाही आला नाही. तुझा. बरं ठीक आहे, 3 दिवसापासून नाही केले. त्याच्या आधी काय चाललेलं कॉलेजमध्ये? बघा तुमची एक्झाम मेन झाली असेल ना दिवाळीच्या आधी, त्याच्यानंतरचा नवीन फ्रेश सिलेबस कोणता आहे ते मी तुम्हाला विचारते. नाही माहिती? रे मग मॅम काय शिकवणार तुम्हाला? असं कसं रे? कोण आहे मॅम बायोला? एक राजेश्वरी मॅम आहेत, त्या उद्यापासून तुम्हाला शिकवतील. आणि त्यांनी मोर दॅन 30 इयर्स स्कूल्स मध्ये, कॉलेजेस मध्ये मुलांना शिकवले. सो तुम्हाला त्या चांगलं शिकवतील, पण त्यांना तुम्ही टॉपिकच नाही सांगितलं की काय शिकवायचंय, मग त्या काय शिकवणार? प्रद्युम, तुझा बायो सब्जेक्ट आहे का? बर चला, टेक्स्टबुक आता दिसेल तुम्हाला, काही सेकंड लागतात पण दिसेल. द थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. सो मी जसं जसं क्वेश्चन विचारलेलं, ओमने बरोबर एकदम सही दिमाग लगाया अपना. सो मैकेनिकल प्रॉपर्टीज में हमने क्या देखा? हमारे पास सॉलिड है, सॉलिड आहे आपल्याकडे. त्या सॉलिडला आपण खालून मास लावून त्याला खेचतोय, त्याला फोर्स अप्लाय करून त्याची जागा शिफ्ट होते का ते बघतोय. म्हणजे बाहेरून आपण इथे फोर्स लावत होतो, म्हणून त्याचं नाव होतं मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आणि इथे सॉरी, थर्मल प्रॉपर्टीज म्हणजे आपण त्याला हीट, थर्मल म्हणजे काय, हीट दिली किंवा हीट काढून घेतली तर काय होणार आहे सॉलिडचं ते आपण बघणार आहे. सिम्पल, लेट अस स्टार्ट फ्रॉम सिम्पल सॉलिड. आपला बर्फ घेऊया. बर्फाला तुम्ही हीट केलं, काय होईल मुलांनो? बर्फाला मॅम हीट तो केलं काय होईल? पगळून जाईल. हा, सो इज इट मेल्ट होईल. चेंजिंग इट स्टेट? Yes, it is changing its state, right? From solid, it is transforming into liquid state. Yes or no? यस. अच्छा, ह्युमन न्यूट्रिशन. ठीक आहे. सो चला आता इथे बघूयात आपण. हा वाला टॉपिक आठवते तुम्हाला? हा सेम टू सेम टॉपिक तुमच्या 10th स्टँडर्डच्या बुक मध्ये होता. डिफरन्स बिटवीन टेम्परेचर अँड हीट. कोण सांगेल मला डिफरन्स काय आहे दोघांमधला? दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मला कोण सांगेल? हे बघा, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर वगैरे हे सगळं जे आहे ते आधी पण केलेलं आहे. हा सांग बेटा. हीट आहे ना, म्हणजे हीट फक्त आहे, म्हणजे कोणीतरी एक हँड एनर्जीचा रेज केला, फॉर्म आहे. कोणाला सांगायचं म्हणजे बा तो आन्सर? नुसता टेम्परेचर हाय आणि म्हणजे हीट मध्ये काय डिफरन्स आहे? मॅम टेम्परेचर आहे ना ते म्हणजे म्हणजे घालवते. आता मी जे म्हणते लक्ष देऊन ऐका. बघा, मला आता ह्या सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं पार्टिसिपेशन पाहिजे मुलांना. तुम्हाला जर हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स समजून घ्यायचा असेल चांगला तर. प्रेमा मॅम अच्छा नाही येत मीटिंगला, म्हणजे मला सोडून तुम्ही पण आता किती जण आहे? 1 2 3 4 5 6 6 लोक आहे तुम्ही. ठीक आहे.
आता ऐका नीट, एक्झाम्पलने समजलं ना तर तुम्ही कधी विसरणारच नाही. समजा पेन पेपर रेडी ठेवा, मी जो क्वेश्चन विचारते तो पेन पेपरवर सॉल्व्ह करायचंय आणि चॅटमध्ये उत्तर टाकायचंय त्याचं. समजा आपण सगळेजण एकत्र भेटलो, कुठल्या तर जागी आपण एका कॉलेजमध्ये एकत्र भेटलो आणि आपण फर्स्ट टाइम भेटतो म्हणून मी काय केलं, चॉकलेट सगळ्यांनाच आवडतात, मग मी चॉकलेट्स घेऊन आले. तर आता नीट ऐका हा, ओमला मी 5 चॉकलेट्स दिले, प्रथमेशला मी 4 चॉकलेट्स दिले, ऋतिकाला 4 दिले, अमृताला 3 दिले, प्रद्युमला 5 दिले आणि भावेशला 2 दिले. नोट केलं कोणाला किती किती चॉकलेट दिले? रिपीट कर. हा, अरे ओम तुम्ही सांगा अनम्यूट करून, कारण मी विसरले आता मी कोणाला किती चॉकलेट दिले, पण तुम्हाला किती मिळाले ते तुम्हाला समजले ना. ओम तुला किती मिळाले चॉकलेट्स? 5 चॉकलेट मॅम. प्रथमेश तुला? प्रथमेश तुला किती चॉकलेट्स मिळाले? मॅम तुमचा आवाज आवाज नाही आला ब्रेक तुझा? होतोय. अरे तुला बाकीच्यांना येतोय, तुला कसं नाही येते बेटा? माझा आवाज ब्रेक होतोय म्हणतोय. बरं ठीक आहे, मी थोडा वेळ कॅमेरा ऑफ करते. तुला चॉकलेट्स किती मिळाले सांग? मी रिजन प्रथमेश तुला 4 चॉकलेट्स मिळाले, लक्षात ठेव. ऋतिका तुला किती मिळाले? 4, हा. अमृता तुला किती चॉकलेट्स मिळाले बेटा? 3, प्रद्युम तुला किती मिळाले? आवाज नाही आला प्रद्युम, तुझा आवाजच येत नाहीये प्रद्युम माईकचा. प्रद्युमला मी किती म्हणालेले आठवते? भावेश तुला किती चॉकलेट्स मिळाले? 2. ठीक आहे. प्रद्युमला किती म्हणालेले मी? ठीक आहे, प्रद्युमला पण 3 घेऊयात. चला आता तुम्हाला काय करायचंय, टोटल काउंट करा, सगळ्यांना मिळून टोटल किती एकत्र चॉकलेट मिळाले? 17. येस. तर हे जे तुमचे टोटल काउंट करून जे चॉकलेट्स आलेत ना, ती आहे आपली हीट एनर्जी. म्हणजे मी किती हीट दिली, चॉकलेट्सच आता इथे आपण काय मानूयात, हीट एनर्जी मानूयात. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे मुलांनो, एव्हरेज किती आहे? सरासरी एव्हरेज किती चॉकलेट्स मिळाले तुम्हाला प्रत्येकाला? मॅम 6 पॉइंट समथिंग येते. 6 पॉइंट समथिंग? नाही सॉरी, बाकीच्या 2 मुलांनी पॉइंट समथिंग. 2 पॉइंट समथिंग. चेक कर बेटा एकदा, कारण 2 पॉइंट एवढं कमी तर नाही येणार, कारण मोस्टली मुलांना मी 3 ते 4 तर चॉकलेट दिलेच आहेत. फक्त एकालाच कोणाला तर मी 2 चॉकलेट म्हणाले. तर मग ही जी एव्हरेज आहे ना, ते आपलं टेम्परेचर आहे. एव्हरेज जी निघते ते टेम्परेचर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपण उष्णता देत चाललोय आणि ती उष्णता काय होते, सगळ्या मॉलिक्युल्स मध्ये वाटली जाते, ज्याला आपण उष्णता देतोय. मग त्या सगळ्या मॉलिक्युल्सनी जी शोषून घेतली ना उष्णता एकत्र, ती असते आपली हीट एनर्जी. आणि त्याची जर आपण एव्हरेज काढली की एकेका मॉलिक्युलला किती मिळाली आहे हीट, त्याची जर आपण एव्हरेज काढली तर त्याला आपण म्हणतो टेम्परेचर. ठीक आहे. चला आता मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करून एक्सप्लेन करते. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांना? नाही मॅम. पण ठीक आहे, थांबा आता दिसेल.
आता दिसत असेल. आता दिसेल तुम्हाला. आता दिसतोय. हो Yes, मॅम. ma'am. आता दिसतोय. ठीक आहे, थांबा काही सेकंड मी माझा कॅमेरा ऑफ करते. म्हणजे जर काही नेटवर्क इश्यू असेल तर आपल्याला डिस्टर्बन्स नाही होत. दिसतोय व्हाईट बोर्ड आता. Yes, ma'am. दिसतोय? हा बघा, हे आपण एक भांड घेतलं. ठीक आहे, आता आपण ह्याला ना काय करतोय, हीट देतोय आणि ह्याच्यामध्ये समजा पाणी आहे. ठीक आहे, असं माळून चालतोय जस्ट आपली अंडरस्टँडिंग इझी होण्यासाठी, की ह्याच्यामध्ये ना की तुमची जी नावं होते हे तुम्ही 6 जण होता ना, ते हेच ते 6 पाण्याचे पार्टिकल्स आहेत. तर आपण ज्याला हीट देतोय, समजा आपण असं मानतोय की हीट लॉस नाही झालं. हीट लॉस म्हणजे इकडे हवेमध्ये वगैरे हीट जी आहे ती वाया जात असते ना थोडी थोडी, ती लॉस नाही झालंय. सगळीच्या सगळी आपण जेवढी हीट त्याला दिली ती सगळीच्या सगळी ह्याला मिळाली. सो आता तुम्ही कॅल्क्युलेट केलं, सगळ्या पार्टिकलची मिळून किती झाली 17. टू से फॉर एक्झाम्पल 17 जूल इज हीट. आता तुम्हाला माहितीये मुलांनो, आपण ना आपले नॉर्मल पण जे ऍटम्स आहेत ना, हे आपलं सॉलिड जरी असं असलं त्याच्यामधले हे जे नॉर्मल ऍटम्स आपण असे चिटकून चिटकून दाखवतो, पण तरी पण हे असे चिटकून जरी असले तरी ते एका जागेला शांत बसलेले नसतात. ते त्यांचं असं व्हायब्रेट होणारं मोशन चालू असतं. म्हणजे ते स्वतःच्याच जाग्यावरती असं राईट लेफ्ट राईट लेफ्ट असं ते काय करत असतात, व्हायब्रेट करत असतात. आणि इथे तर पाण्याचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब आहेत. सो हीट केल्यामुळे काय होते, ते पाण्याचे मॉलिक्युल्स फिरायला सुरुवात होते. राईट, आणि जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतं त्याला आपण कोणती एनर्जी आहे असं म्हणतो, गतीमध्ये Kinetic energy. असणारं. येस, सो दीज मॉलिक्युल्स आर हॅव्हिंग कायनेटिक एनर्जी. So heat energy that we have provided is converted into kinetic energy, we can say. So all total together means the particles, सगळ्या पार्टिकल्सची मिळून ऑल टोटल जी आहे कायनेटिक एनर्जी, तेच त्याचं हीट एनर्जीचं मेशर आहे, की आपण म्हणू शकतो की तेवढी त्याच्याकडे हीट आहे. ठीक आहे, आता मग प्रत्येकाला किती मिळाले. सो इफ यू विल डिवाइड 17 टोटल आहे आणि टोटल किती पार्टिकल्स आहेत 16, राईट. तर मग ह्याचं जे पण काय आन्सर येईल एव्हरेज, ते त्याचं कशाचं मेशर असेल, ते टेम्परेचरचं मेशर असेल. ठीक आहे, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. हीट इज टोटल, टेम्परेचर इज एव्हरेज कितीला भेटलंय ते आहे. आता मुलांनो बघा, इकडे हा वाले पोर्शन मधले जे पार्टिकल्स आहेत ते एकदम गॅसच्या जवळ आहेत. तर ह्यांची जी आहे ती कायनेटिक एनर्जी जास्त असेल, म्हणून इथलं टेम्परेचर जास्त असेल. राईट, म्हणजे आपण थर्मामीटर असा खालीपर्यंत घालवला तर तो जास्त टेम्परेचर शो करेल, आणि वरच्या वरच फक्त थर्मामीटरचा बॉल कसा बुडवला की तो कमी टेम्परेचर शो करेल. कारण इथल्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी काय असेल, वरच्या मॉलिक्युल्सची कम्पॅरेटिव्हली खालच्यांपेक्षा कमी असेल. म्हणून बघा, खाली कायनेटिक एनर्जी जास्त असते. ह्याचं एक्झाम्पल बघा, खालून पाण्याची उकळी वर येते की नाही, वरतून खाली जाते का पाण्याला उकळी येते त्यावेळी, खालून वरती येते ना. येस, सो हॉट पार्टिकल्स वरती येतात, मग थंड खाली जातात, परत हॉट वरती येतात. सो कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन यू नो ऑलरेडी. So I hope you understood what is difference between temperature and heat. ठीक आहे, सो आता तुम्हाला काय करायचंय, हा वाला जो पोर्शन आहे ना तो वाचून काढायचा आहे. सिंपल थिअरीचाच पोर्शन आहे. हे बघा, इंट्रोडक्शन एकदा वाचून काढा की काय दिले ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली. आपण थोडस डिस्कस तर केलेलंच आहे ह्याच्यामध्ये. बघा 8 मध्ये तुम्ही काय शिकलेलं वगैरे ते सगळं दिले ह्याच्यामध्ये, रिव्हिजन करायला तुम्हाला सांगितलेले.
सो टेम्परेचर आणि हीट मधला काय डिफरन्स आहे तो पण मी आता तुम्हाला एक्सप्लेन केला बघा. हीट इज अ एनर्जी इन ट्रान्झिस्ट. When two bodies at different temperatures are brought in contact, they exchange heat. हे ऑफकोर्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. दोन गरम वस्तू किंवा एक गरम एक थंड जरी असली ती एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या की ते काय करतात, आपसामध्ये हीट एक्सचेंज करतात. येस, म्हणून बघा आपण टेबलावर ठेवलेला चहाचा कप काही वेळाने आपोआप थंड होतो. का बरं? चहाने त्याची हीट एक्सचेंज केली सराउंडिंग बरोबर, सभोवतालचं त्याचे जे वातावरण आहे त्याच्याबरोबर त्याने काय केली, हीट एक्सचेंज केली. आता the property or the deciding factor to determine the state of thermal equilibrium is temperature of two bodies. याचा अर्थ काय? दोन्ही बॉडी हीट एक्सचेंज करणं थांबवत तर नाहीत. ऍक्च्युली दोन्ही बॉडीज ज्या आहेत सेम अमाऊंटची हीट एक्सचेंज कधी करतील, ती स्टेबल अवस्था कधी येईल ते कशावर डिपेंड आहे? ते दोन्ही बॉडीच्या टेम्परेचरवर. तुम्हाला माहिती आहे मुलांना ऑलरेडी हीट हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरकडे जाणार, ती तोपर्यंत जात राहणार जोपर्यंत दोन्ही पण टेम्परेचर लेवलमध्ये येत नाही. म्हणून इथे दिलंय डिसाइडिंग फॅक्टर काय आहे, टेम्परेचर आहे. तर इथे दिलंय टेम्परेचर इज फिजिकल क्वांटिटी, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता पुढे बघा, मी जे म्हणत होते ना एव्हरेज कायनेटिक एनर्जी, सगळ्या पार्टिकलची मिळून जी कायनेटिक एनर्जी दॅट इज मेजर ऑफ हीट एनर्जी, अँड एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल विल बी मेजर ऑफ इट्स टेम्परेचर. हे बघा दिसते इथे तुम्हाला. द टेम्परेचर इज देअरफॉर अ मेजर ऑफ इट्स एव्हरेज कायनेटिक एनर्जी of atoms or molecules of the body. हेच जस्ट आता आपण डिस्कस केलं. येस और नो? येस मॅम. मुलांनो, आपण आता हेच डिस्कस केलं की नाही केलं? दुसरं काय? हा, प्लीज तुम्ही बोलत राहा, कारण मग मला इंटरॅक्शन केल्याशिवाय नाही तर मला झोप येईल मग आता तुम्ही काय बोललाच नाही तर. ठीक आहे, तर हा वाला पॅरेग्राफ ना डिफरन्स बिटवीन टेम्परेचर अँड हीट हा जरा वाचून काढा. हा आपण 8वी मध्ये पण केलाय, 10वी मध्ये पण केलाय. परत बस रिपिटेशन दिलंय सो दॅट आपलं प्रिव्हियस नॉलेज जे आहे ते अजून स्ट्रॉंग होईल. ठीक आहे, आता बघा इथे काय दिलेलं आहे. गॅसेस नाहीतर हाव डिफायनाइट व्हॉल्यूम और शेप. हे तर आपल्या सॉलिड लिक्विड गॅसेसच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलेलं होतं. इथे काय सांगितलं बघा, इंटर ॲटॉमिक स्पेसिंग इन सॉलिड्स. हे मी दाखवलेले तुम्हाला डायग्राम. हे आपल्याला असं चिटकलेलं दिसते, पण ह्याच्यामध्ये तरी पण एकदम छोटासा गॅप आहे. तेच सांगितले, इंटर ॲटॉमिक स्पेसिंग बिटवीन सॉलिड्स. म्हणजे हा वाला जो गॅप आहे ह्यांच्यामधला, तर त्याचं काय बघा, तर ते इंटर ॲटॉमिक स्पेसिंग इन सॉलिड्स इज अप्रॉक्सिमेटली -10⁻⁻⁻. म्हणजे कळते तुम्हाला 0.000 अशा 9 झिरो एवढं कमी तो गॅप आहे त्याच्यामध्ये. आणि व्हाईल एव्हरेज स्पेसिंग इन लिक्विड्स इज ऑलमोस्ट, हे सॉलिड्स मध्ये झालं. आणि लिक्विड्स मध्ये काय होतं, हा जो गॅप आहे जवळजवळ तो डबल असतो. लिक्विड्स कारण लांब लांब असतात लिक्विडचे मॉलिक्युल. द एव्हरेज इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग, एव्हरेज इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग म्हणजे त्याच्या दोन मॉलिक्युल मधली जी स्पेसिंग आपण जर एव्हरेज काढली त्याची इन गॅसेस और ऍट नॉर्मल टेम्परेचर, सेम वे दोन ऍटम मध्ये गॅसच्या दोन मॉलिक्युल्स मध्ये किंवा ऍटम मध्ये किती डिफरन्स आहे तर ते आपण आता डिस्कस करतोय. सो द एव्हरेज इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग इन गॅसेस और at normal temperature and pressure is -10⁻⁹. म्हणजे तुम्ही बघू शकता फक्त एकने फरक पडला, 0.00 किती पॉइंट लागतात बघून घ्या, तेवढाच फक्त त्याच्यामध्ये फरक पडला. सो ह्यावरती आपण आता केलेले जे डिस्कशन आहे त्याच्यावरून मग इथे हा एक नवीन फॉर्म्युला म्हणजे एक नवीन स्टेटमेंट बनवले.
Heat supplied to the substance. Heat supplied to the substance. Heat supplied to the substance increases kinetic energy of molecules. आताच जसं आपण बघितलं. Or atoms of the system. Molecules मधलं वाढवते किंवा दोन atom मधलं पण distance ते वाढवते. That is also possible. The average kinetic energy per particle. एक पार्टिकल की अपनी खुद की कितनी काइनेटिक एनर्जी, उसी की बात हो रही है. The average kinetic energy per particle of a substance defines the temperature. दोनों का मिलाकर के जो एवरेज निकल रहा है उसी को क्या कहते हैं? टेम्परेचर. इथपर्यंत समजलंय? टेम्परेचर आणि मास, टेम्परेचर आणि हीट मधला डिफरन्स समजला मुलांना? यस मैम. पक्का? ठीक आहे. चला आता आपण मेजरमेंट ऑफ टेम्परेचर बघूया. टेम्परेचर कसं मोजूया? नॉर्मली ताप आल्यावर तुम्ही काय करता मुलांना? टेम्परेचर चेक करता. कसं चेक करता टेम्परेचर? हात लावून चेक करता का? नाही. थर्मामीटर. हा, टेम्परेचर चेक करण्यासाठी आपण क्लिनिकल, आपल्या बॉडीचं ह्युमन टेम्परेचर चेंज करायचं असेल तर आपल्या ह्युमन बिईंग साठी वापरलं जाणार आपण कोणतं वापरतो? क्लिनिकल थर्मामीटर. आणि जे लॅबोरेटरीमध्ये बघा, कोणी कोणी लॅबोरेटरी मधलं थर्मामीटर बघितले? तुमची जी प्रयोगशाळा आहे त्याच्यामधलं थर्मामीटर, लॅबोरेटरी थर्मामीटर कोणी कोणी बघितलंय शाळेमध्ये? ठिकाणी पण नाही बघितलं. वंडर आहे. एक ना लांब थर्मामीटर असतं आणि ते वस्तूंचं, लिक्विडचं टेम्परेचर मोजण्यासाठीच बनवलेलं असतं. त्याला आपण लॅबोरेटरी थर्मामीटर म्हणतो. ते थर्मामीटर आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर यूज करण्यासाठी नाही वापरत. चला आता मेजरमेंट मध्ये बघूया. आता ह्यांनी काय दिलेलं? मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. मी बुक शेअर करते. दिसतंय तुम्हाला? मेजरमेंट ऑफ टेम्परेचर टेक्स्टबुक दिसते? अच्छा थांबा काही सेकंड थांबा, दिसेल. नाही मॅम. आता दिसतंय? आता दिसतंय टेक्स्टबुक? हो मॅम. हा, आता इथे बघा. हाच जो आपला मेजरमेंट ऑफ टेम्परेचर वाला टॉपिक आहे. बघा, in order to isolate two liquids or gases from each other, दोन लिक्विड किंवा गॅसेसला एकमेकांपासून आयसोलेट करणं म्हणजे वेगळं वेगळं करणं, सेपरेट बसवणं. फ्रॉम द सराउंडिंग, एकमेकांपासून पण आणि सराउंडिंग पासून पण, म्हणजे त्याचा आपण पूर्ण संपर्क सोडतो. We use containers and partitions made up of materials like wood, plastic, glass, wool, etc. Right? म्हणजे आपण बघा अशी भांडी मग बनवतो जेणेकरून त्याची जी आतमधली हीट आहे तर ती कुठे बाहेर नको जायला आणि त्याचं तापमान कमी नको व्हायला. एक्झाम्पल थर्मस फ्लास्क. राईट? थर्मस फ्लास्क पण मोस्टली सगळ्यांकडे कॉमनली अवेलेबल असेल. तर बघा, वूड, प्लास्टिक, ग्लास आपण हे सगळे वापरतो हीट एक्सचेंज होऊ नये म्हणून. अन आयडियल वॉल और पार्टिशन. बघा, an ideal wall or partition not available in practice separating two systems is one that does not allow any flow of exchange of heat energy from one system to another. ह्याचा अर्थ जर मग आपण
एक वॉल क्रिएट केली, आर्टिफिशियल वॉल. तर त्या वॉल का क्रिएट करतो आपण इथे, त्याचा काय पर्पज आहे की दोन आपल्याला नको असलेल्या त्या गोष्टींमध्ये हीट ट्रान्सफर होऊ नये म्हणून. कळते? इझी. पण अशी वॉल प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. म्हणून बघा, तुमचे थर्मस किती पण चांगल्या क्वालिटीचं असू द्यात, किती पण महागडं असू द्यात, त्याच्यामध्ये समजा 24 तास गरम पाणी गरम राहते, पण 24 तासानंतर का होईना ते थंड होईल की नाही होणार सांगा मुलांना. होईल मॅम. होईल. येस. का बरं होईल? कारण आपलं थर्मस मध्ये जरी आपण प्लास्टिक असेल, काच असेल, आतून आणखी पण काहीतरी टाकलं असेल, तरी सुद्धा हीट एक्सचेंज तर होतेच ना बिकॉज ऑफ रेडिएशन. बघा, आपण साईडने त्याला पॅक केलं, कंडक्शन नाही होते. वरतून त्याला झाकलं, वरतून असं कन्व्हेक्शन होत असतं, ते नाही होते. पण तरी पण रेडिएशन तर होते ना. रेडिएशनला तर कुठल्या मीडियमची गरजच नाहीये. अँड बिकॉज ऑफ रेडिएशन मग काही वेळानंतर काय होईल, आपल्या थर्मस मध्ये जो पण आपण चहा ठेवला असेल किंवा कॉफी ठेवली असेल, ते काय होतं, थंड होतं. आता असा तर परफेक्ट वॉल ज्याने हीट एक्सचेंजेस नाही अलाव करणार तसं तर नाहीये, पण त्याच्या जवळपास जरी सिमिलर काम करणारे असेल तर बघा काय दिले. सच अ परफेक्ट थर्मल इन्सुलेटर इज कॉल्ड ॲडियाबॅटिक वॉल. कळलं? अशा भिंतीला काय म्हणतो आपण? एडियाबॅटिक वॉल. ॲडियाबॅटिक वॉल. ठीक आहे. हे टर्म्स नवीन नवीन जे आहे ते लक्षात ठेवा, कारण पुन्हा पुन्हा तुम्हाला गरज पडणार आहे हे टर्म्स, हे म्हणजे शब्द वापरताना. आता बघा, when we wish to allow exchange of heat energy between two systems, we get a particle system like a thin sheet of copper. It is termed as a dithermanic wall and its representation as thin as dark region. तर डार्क रिजन हे डायथर्मॅमिक कशाला म्हटलं हे थोडस तुम्हाला आता किचकट वाटेल, पण डोंट वरी, आपण ते डिटेल मध्ये बघणार आहोत, त्याचा एखादा व्हिडिओ वगैरे बघू. तर बघा, इथे काय दिलेलं आहे, ॲडियाबॅटिक वॉल शी रिलेटेड आपण काय म्हटलं. अरे स्क्रीन निघून गेली. हा, मी शेअर केलेली आपोआपच निघून गेली ती. तर बरं ठीक आहे, थँक्यू सो मच सांगितलं बेटा. बघा, when we wish to allow exchange of heat energy between two systems, we use a partition like a thin sheet of copper. It is termed as dithermic wall. दोघां सिस्टीमला सेपरेट करणारी आपण काय करतोय, थिन कॉपरची शीट वापरतोय, त्याला आपण म्हणतो डायथर्मिक वॉल, and represented by a thin dark region. थिन डार्क रिजन ने त्याला आपण रिप्रेझेंट करतो त्या वॉलला. आता ही डायथर्मॅनिक वॉल काय आहे, कुठे कामाला येईल, हे सगळं ह्या धड्यामध्ये पुढे आहे आपल्याला. चला आता पुढे बघूयात आपण. पुढे आता हे ना मुलांना थोडस तुम्ही गो थ्रू करा, हे डायथर्मॅनिक वॉल वगैरे, टेम्परेचरशी रिलेटेड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा गो थ्रू करा, स्वतःहून जरा वाचून काढा. हा धडा पण खूप सिंपल आहे मुलांना. इथे बघा, आईस, स्टीम, कशाला ते बर्फाचे जे पाणी आहे ते गरम करत करत आपण राहत गेलो तर तुम्हाला माहिती, हळूहळू करून त्याचे टेम्परेचर वाढत जाईल. तर ते जे मॅक्सिमम टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला ते फायनली पोहोचले आणि त्या टेम्परेचरच्या आसपास असतानाच काय करते वस्तू, आपली स्टेट चेंज करून घेते.
सॉलिड्सची लिक्विड स्टेट मध्ये जाते किंवा लिक्विड असेल तर ती सॉलिड मध्ये जाते. बरोबर आहे, हे आपण बघितलेलं होतं. हे बघा, सेल्सिअस स्केल, फॅरेनहाइट स्केल, हे तुम्हाला आठवीला ह्याचं सूत्र होतं, फॉर्म्युलाच होता, विसरलात? बघा, ही गणित आठवत येते मुलांना तुम्हाला? हा फॉर्म्युला आठवतोय? डिग्रीचं सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचं, सेल्सिअसचं डिग्री मध्ये आणि मग परत केल्विन मध्ये. नाही आठवत आहे? 8 स्टँडर्डचं तुमच्या शाळेत आठवतंय मॅम. पूर्णच 8 स्टँडर्डचं एखादं टेक्स्ट. हा आठवतोय ना? तर इथे ते करून दाखवले बघा, ही जी गणित आहेत ही तीच गणित आहेत. डिग्री फॅरेनहाइटचं सेल्सिअस मध्ये आधी केलं, मग केल्विन मध्ये केलं, किंवा उलट डिग्री सेल्सिअस दिलं असेल तर त्याच्यामध्ये फॅरेनहाइट चेंज केलं फॅरेनहाइट मध्ये, आणि उरलेलं जे फॅरेनहाइट मध्येच आमच्याकडे थोडंफार जे टेम्परेचर आलेलं असतं त्याला आपण ऍड केलं. सो दिस इज हाऊ वी गेट क्वेश्चन. आता इथे एक क्वेश्चन आपण बघूया. मॅम एव्हरेज रूम टेम्परेचर ऑन अ नॉर्मल मॅम डे स्क्रीन दिसत नाही, इज 27 डिग्री सेल्सिअस. हा बेटा, स्क्रीन दिसत नाही. कोणाला स्क्रीन दिसत नाहीये? आता स्क्रीन दिसते? नाही आता मॅम, स्क्रीन दिसते? अच्छा ठीक आहे, काही सेकंड थांबा. हो दिसते. दिसते ना आता? तर बघा, मी हे वाला क्वेश्चन डिस्कस करत होते. बघा, एव्हरेज रूम टेम्परेचर ऑन अ नॉर्मल डे इज 27. व्हॉट विल बी द रूम टेम्परेचर इन डिग्री फॅरेनहाइट? तर हे सिंपल गणित आहे, इंटरेस्टिंग वाला पण गणित आहे. तर काय दिलेलं आहे? फायनल टेम्परेचर, वस्तूने दिलेली हीट आणि दुसऱ्या वस्तूने घेतलेली हीट, या दोन्ही सेम मानून चालतो आपण, राईट? तर आता त्याच्यावरून मग जे काही इथे सम्स टाकलेले आहेत, तर हे नंबर्स बघा. एव्हरेज टेम्परेचर, रूम टेम्परेचर दिले नॉर्मलचं 27. तर व्हॉट विल बी द रूम टेम्परेचर इन फॅरेनहाइट? फॅरेनहाइट मध्ये काढायला त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण काय काय केलं, फॅरेनहाइट मध्ये उत्तर काढायचं म्हणून TF ला जसंच्या तसं ठेवलं. मग हे 180/100 इंटू -32 काय इधर +32. तर सिमिलर गोष्टी कट करा, सॉल्व करा, तुम्हाला बघा भेटेल. फायनल रूम टेम्परेचर ऑफ द सिस्टम. सेम वी गो थ्रू एक्झाम्पल नंबर 2. हे मुलांनो, आजचं चॅप्टर छानपैकी तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये समजून प्रिपेअर केलं ना, थोडं थोडं, पटकन हा चॅप्टर तुमचा बायहार्ट होऊन जाईल. ठीक आहे? तर आता आपण एक काम करूयात. हा दिसतोय फॉर्म्युला तुम्हाला? फॉर्म्युला दिसतोय? टेम्परेचर इन फॅरेनहाइट -32/180 इज इक्वल टू टेम्परेचर इन काय आहे? TC आहे ना? टेम्परेचर इन टेम्परेचर डिग्री इन डिग्री सेल्सिअस सेल्सिअस अपॉन 100. येस.
आता याच्यामध्ये ना, चला मी एक क्वेश्चन देते, चला पटकन नोट करून घ्या मुलांनो. सपोज दोन वस्तू ज्या एकमेकांपैकी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, तर त्यांनी हीट एक्सचेंज तर त्यांनी काय केलं, दोन वस्तू जे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या आहेत, आता त्यांचं आपण असं मानून चालतोय की जवळजवळ त्यांनी 30 दिवस एकमेकांशी हीट एक्सचेंज केली आणि नंतर मग त्या स्टेबल झाल्या. तर आता मला सांगा, ह्याच्यामध्ये नीट ऐका म्हणून, समजा ह्याच्यामध्ये जे टेम्परेचर दिले मी फॅरेनहाइट मध्ये करून, TC ची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं. TC ते ऍक्च्युअली टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट म्हटले. कॅल्क्युलेशन करा आणि सांगा मला, पटकन सांगा. मॅम प्रश्न रिपीट कर शकता? हा बेटा, किती आलं? मी कॅमेरा ऑफ करून बघते. हा, काय झालं, परत बोल. प्रश्न repeat. बेटा, डिग्री फॅरेनहाइट मध्ये टेम्परेचर 100 आहे, तर डिग्री सेल्सिअस मध्ये किती असेल? चला, हे तुम्ही काय करा, कॅल्क्युलेशन्स करा. अजून एक टेम्परेचर देते, चला. तर मी आधी दिलं टेम्परेचर इन फॅरेनहाइट 100 डिग्री फॅरेनहाइट दिलेलं आहे. दुसरं आता ह्याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये समजा टेम्परेचर दिलेले 37 डिग्री सेल्सिअस. आता हे दोघं पण टेम्परेचर उरलेल्या दोन फॉर्म मध्ये तुम्हाला स्वतः कन्वर्ट करायचे. म्हणजे डिग्री फॅरेनहाइट मध्ये दिले, सेल्सिअस मध्ये किती असेल, आणि सेकंडली काय फाइंड आउट करायचंय? मॅम टेम्परेचर किती सांगितलं दुसरं डिग्री सेल्सिअस? बघा, पहिल्याचं डिग्री फॅरेनहाइट 100 होतं आणि दुसऱ्याचं डिग्री सेल्सिअस मध्ये 37 सांगितलंय. So use the same formula and let me know the calculations part. किती आलं? चला, तुम्ही हा फॉर्म्युला टेक्स्टबुक मध्ये दिलाय, त्याला ट्राय करून कॅल्क्युलेट करा मॅम आणि मला नेक्स्ट जे क्लास मध्ये सांग. डिग्री सेल्सिअस मध्ये पहिलं तर 37.5 आलं आणि जे फॅरेनहाइट मध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं होतं ते 66.6 आलं. अच्छा, बरं, ठीक आहे. आता मी रॅन्डमली व्हॅल्यूज दिलेल्या, मी स्वतः सॉल्व्ह नाही केले. बाकीच्या लोकांचं पण बघूयात आपण किती येते आणि अकॉर्डिंगली वी विल डिसाइड की सॉल्व्ह करायचे की नाही. अच्छा, बाकी लोकांचं किती उत्तर आलं जरा सांगा बरं. कोणी ट्राय केलं? त्याच्या आधी त्यांनी हात वरती करा की ऍटलीस्ट त्यांनी ट्राय केलं. कोणीच नाही केलं? बरं, ठीक आहे, काही हरकत नाहीये. तर तुम्ही होमवर्कला ते करा, ठीक आहे. चला, तर आय थिंक आता आपला क्लास थांबूयात, कारण तुम्हाला पण ब्रेक नाही मिळाला ना आज. सुमित सरांनी किती वाजता सोडलं मुलांना? 8:30. हा, तर तुम्हाला ब्रेकच नाही मिळाले.